तुमच्या घरात पहिल्यापासून कोणी पहिलं म्हणतं का तुम्हाला नाद लागला स्वतः? नाही, आमचे वडील बी पहिला होते, त्याच्यापासून आपल्याला नाद बी लागला. असा लागला मी वयाच्या 10 वर्षापासून तालीम करतो. हा, मग आणि ती नाद जी लागला ती चांगला लागला. चांगल्या चांगल्या कुस्त्या बी करायला लागलो. पुन्हा 40 गावला माझा नंबर आला जिल्ह्यातनं. आणि इस्माईल शेख आम्ही असताना 40 गावला माझी निवड झाली होती. तिथं माझा नंबर आला. नंबर येऊन मामासाहेब घोळकरांच्या हस्ते मला सर्टिफिकेट मिळालं. ती स्पर्धा कुठली होती ती? का तुम्हाला त्याची काय माहितीच नाही? मराठी केसरी कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या. मग जिल्ह्यातनं काही शिटीतनं 1980 साली 1980 साली मराठी केसरी इस्माईल शेख झाला. त्यावेळेस आमचा नंबर आला होता. आणि काय त्यावेळेस काय म्हणजे काय फायनलला गेलता का? नाही, फायनल सगळ्या कुस्त्या मारल्या. मला 3 कुस्त्या खेळाव्या लागल्या आणि मला पुन्हा सर्टिफिकेट मामासाहेब घोळकरच्या हस्ते मिळालं. फायनल कुस्ती कोणासोबत पडली? फायनल सांगलीच होतं. आता त्याचं नाव काय मला माहित नाही. तर आता ज्या यंग पिढीमध्ये जे काय पैलवान आहेत त्यांना काय तुमचा संदेश काय असेल की बाबा तुम्ही एवढं या 65 वयामध्ये तुम्ही 400 जोर त्याशी काय मला उल्लेख करता आला नाही, पण 200 बॅटिंग मारता म्हणून तुम्ही, तर काय म्हणजे एवढी एनर्जी कुठून येईल तुम्हाला? कशी माहिती आहे का, की प्रत्येकाला होत असते. त्याला जी लाल माती जी आहे ती लाल आपली एक जन्म दिलेली आई आहे आणि दुसरी आई विजयाची म्हणली की लाल माती आई आहे. आणि त्या लाल माती संग जर गद्दारी केलं तर कधी पैलवानला यश येणार नाही. आणि पैलवानला लंगोटबद्ध राहिलं तरी यश आहे. खुराक कमी असली तर चालेल, त्याला यश आहे भरपूर. पैलवानला लंगोटबद्ध राहिलं तर त्याला यश आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा आपण ह्या तालमीशी निष्ठ राहिलो तर आपल्याला 100% यश येणार. खुराक जरी कमी असला तरी पण चालेल. आणि कसं आहे, त्याला ब्रह्मचारी तप सांभाळणं हे लय मोठं आहे. ऋषी मुनी काय करते, डोंगराला जाऊन मनात जाऊन तपश्चर्या करते. पण ह्या सगळ्या खेळात राहून तपश्चर्या करणं ही महा अवघड आहे. आता आजकालची पिढी तपश्चर्या पूर्ण करतात का गिळमिळत आहे? नाही, त्याला साक्षी ठेवूनच बजरंग बलीची करावं लागणार. आणि आपण जर बजरंग बली गद्दारी केलं तर आपल्याला पैलवानकी होणार नाही. ही कुठल्याही पैलवानानं सांगावं. एक निष्ठा ह्या आई संग राहिला पाहिजे. ही आई म्हणजे लाल माती, ही आई आहे पैलवानची. आणि हिला दगा दिला तर पैलवानला दगा बसतोच. त्याला ब्रह्मचारी तपच सांभाळावं लागणार. तर तुम्हाला कुस्ती खेळत असताना कुठं लागला की कुठं पाय निष्ठला, बोट मोडलं, हात निष्ठला? कधीही काही निष्ठी झालेली नाही, कधीच नाही. आणि माझं आता 65 वय आहे. मी नॉन स्टॉप 400 जोर आणि 200 बैठक मारतो. नॉन स्टॉप आतापर्यंत. आणि कुणालाही मोजून घ्यायचं असलं तर जरूर मोजून घ्यावं. एवढं सांगता म्हटल्यानंतर काय विषयच नाही. तुमच्या रूपे आम्हाला कुठेतरी एक चांगला विचार मिळाला आणि यंग पिढीसाठी मी हा संदेश तर सगळ्यांपर्यंत देणार. आणि कसं आहे, मला होतंय म्हणून असं नाही, प्रत्येकाला होतंय. त्याला तप सांभाळावं लागते आणि त्याला छंद पाहिजे मनाभावापासून. सगळ्यालाच होते, मलाच होतंय असं नाही. आता माझ्या सगळ्या केसा सगळं भिजलेला आहे. नॉन स्टॉप आम्ही करायचं म्हणलं तर सगळं भिजलेलं आहे. आणि कुणी बी समोर बसून मोजून घ्यावं. तालमी पकडायला उतरला का ह्या तालमीमध्येच तुमचा सगळा सराव झाला का दुसरी कुठल्या तालमीत? नाही, मी कोल्हापूरला गेलो. पुन्हा आमच्या घरी जरा करकर झाल्यावर मी माघारी आलो. मी बाळपाटलाच्या तालमीत होतो. सगळे मारुती माणी बघितले, सगळी चंबा मुतनाळ बघितले, टोपाना गुजगे बघितले, शिवाजी सातपुते बघितले. बाळपाटलाच्या मठ तालमीतच होता. ते माझं साध्य झालं नाही, तिथं मी गावाकडे माघारी आलो. मारुती माणीविषयी तुम्ही स्वतः बघितलं म्हणून त्यांची कुस्ती बघितली? कुस्ती नाही बघा, न प्रत्यक्ष बघितली. बाळपाटला त्यांची कुस्ती बघितलं नाही. ती मोठी पैलवान, ते आपण लहान होत. आणि बाळपाटलाला त्यांच्या तालमीतच होतो. बरं, आता एक अजून एक प्रश्न होता तुमचा.
ज्यावेळेस तुमची जी काय फायनल कुस्ती झाली तर गावामध्ये काय म्हणजे आनंद उत्सव साजरा केला का नाही? ज्यावेळेस माझा नंबर निघाला तेव्हा काय मोबाईल नव्हते, काय नव्हते, रेडिओ होते. त्या रेडिओवर बातमी आली सगळीकडे, बरं का, 1980 साली. 1980 साली. मग ती सगळीकडे पोचली रेडिओ बातमी. मग त्यानंतर गावातल्या पोरासरीने काय केले, अजून मी या जागेवर घोडा आणून मिरवणूक काढून सगळ्या गावात सगळीकडे मिरवणूक काढली. आता जी काय पिढी आता सध्याला जी काय वाईट मार्गाला चालली आहे, पण त्यांच्यासाठी काय अजून काय सांगताल? त्यांच्यासाठी कसं आहे माहित आहे का, आता तालीम करणे तरुण पिढीचं अधिक गरज आहे. पण तरुण पिढी अजिबात तिकडे लक्ष घालत नाही. सगळी तरुण पिढी पिणं, धाब्यावर जाणं हे असं चालू आहे. पण एक दिवशी आपल्याला ते सगळं बंद करून आपल्याला तालमीशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं ते पिरियड मध्ये तुमचा खुराक काय होता? खुराक दूध होता आधी, शिरा ही तरी काय म्हणजे तरी किती लिमिटेड किती घेत होता? लिमिटेड का आधी म्हणजे चिपटं 1.5 चिपटं दूध पिणं, पुन्हा झालं शिरा सकाळी खाणं, असा फरक होता. आपल्याला का आपण काय लय खुराक खाल्ला असं आपण म्हणत नव्हतं. पण खुराक एक ब्रह्मचारी तप सांभाळ हीच खुराक आहे आपली. त्या बजरंग बलीच्या कृपेनं आपल्याला होतंय. बजरंग बलीची जर कृपा नसली का, आपण कृपा असती, पण ज्या वेळेस आपण जर गद्दार ठरलो का तिथं आपल्याला वेश नाही. ओके.